कितने भी गम हो जिंदगी में, पर इसी वक्त आपके चेहरे की मुस्कान जरूरी है, आपके चेहरे की मुस्कान जरूरी है। As you all know, we have gathered here for our annual social gathering, Adveya 2K22. Here is a glimpse of what is included in today's evening. Adveya 2K22 celebration includes dignitaries present on the dais to perform the puja of Ma Saraswati and light. पुणे विद्यार्थीगृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड एस धामनकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नाशिकच्या 2022 ॲन्युअल सोशल गॅदरिंगमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण गॅदरिंगचा फर्स्ट पार्ट प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी असा ठेवलेला आहे। वार्षिक गुणगौरव समारंभ इथे आपण आयोजित केलेला आहे। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचा मी परिचय करून देतो। आपल्याबरोबर आहे संस्थेचे अध्यक्ष श्री रेडेकर सर, संस्थेचे उपाध्यक्ष श्री जिरगे सर, पुणे विद्यापीठ संस्थेचे कुलसचिव श्री अमोल जोशी सर, पुणे विद्यापीठ संस्थेचे डायरेक्टर श्री गुंजाळ सर। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहे श्री मुकुंदजी कुलकर्णी, यांचा मी परिचय आता थोड्या वेळात करून देणार आहे। त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अमोल रासने, उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर मनोज भालेराव, धामनकर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर वागचौरे सर, संस्थेच्या हितचिंतक आणि आमच्या शुभेच्छुक असलेल्या मान्यवर आमच्या डोनर श्रीमती गंगूताई धामनकर, माझे सर्व विभाग प्रमुख, माझे सर्व विविध कमिटीजवर असलेले हेड्स, या सगळ्यांचं मी ते स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याकडे उपस्थित आहेत ते श्री प्रमुख अतिथी म्हणून आहे ते श्री मुकुंद नारायण कुलकर्णी। हे स्वतः मेकॅनिकल इंजिनियर असून त्यांनी 1991 वेस्ट इंडिया इलेक्ट्रॉनिक्समध्ये कंपनीमध्ये आपल्या स्वतःची कारकीर्द सुरू केली। मद्रास, कुवेत, दुबई येथे वॉटर डिस्टिलेशन प्लांट, ॲटोमॅटिक पॉवर प्रोजेक्टर, थर्मल पॉवर प्रोजेक्टर इत्यादीचं त्यांनी काम केलं आहे। 1989 ते 1996मध्ये त्यांनी रिलायन्स ग्रुपमध्ये प्रोडक्शन इंजिनियर म्हणून काम केलं आणि 1996मधून त्यांनी एक आपला उद्योजक म्हणून व्यवसाय सुरू केला। ते नाशिकमधले एक सफल उद्योजक आहेत। स्पेअर पार्ट्स फॉर ॲटोमॅटिक व्हेकल, स्पेशली फॉर 4 व्हीलर असा त्यांचा व्यवसाय आहे आणि ते सध्या SM ॲटो स्टॅम्पिंग या कंपनीचे महसूल व कुटुंबकर अवॉर्ड, उद्योग भारती या संस्थेकडून इंडियन इकॉनॉमिक फोरम यांच्या संस्थेकडून त्यांना अवॉर्ड, देशस्थ ऋग्वेदी संस्थेचा त्यांना जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे। असे हे विविध टेक्निकल वैचारिक सरणे असलेले आणि सामाजिक उपक्रम राबवणारे
आणि अनेक गुण अंगे असलेले आज आपल्याला प्रमुख अतिथी उपस्थित झालेले आहे. मी संस्थेच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. त्यांचा परिचय इथे थोडक्यात संपला आणि पुढील सूत्रसंचालकांकडे जातो. धन्यवाद. Thank you, sir. Now I request Honorable Shri ओके सर. Thank you, sir. Director of Pune Vidyarthi Gruha Mazdu branch, to felicitate Srimati Gangudai Dhamankar, the donor and well-wisher of Pune Vidyarthi Gruha. व्यवस्थित घ्या. 2-3 घे. थँक्यू. Thank you so much, sir. Now I request respected Dr. A.R. Asne, sir, Principal of Pune Vidyarthi Gruha College of Engineering, Nashik, to felicitate Honorable Shri A.M. Joshi, sir, Director of Panchavati branch. Felicitate Honorable Shri S.N. Gunja, sir, Director of PVG College of PVG Mazdu branch. इकडनं. Respected dignitaries on the dais, the chief guest of today's function, Honorable Sri Mukund Kulkarni sir, Managing Director SM Auto Stamping Limited, Honorable guest of honor and Chairman Pune Vidyarthi Gruha, Honorable Sri S.P. Redekar sir, Vice Chairman of Pune Vidyarthi Gruha, Honorable Sri S.M. Jirge sir, Registrar of Pune Vidyarthi Gruha, Honorable Sri M. Doshi sir, Director of Pune Vidyarthi Gruha, Honorable Sri S.N. Gunja sir, the donor and well-wisher of Pune Vidyarthi Gruha, Honorable Dhamankar Pai, Vice Principal of the Institute, Dr. M.D. Bhalerao sir, Principal of Science College, Dr. S.G. Vakchaure sir, Academic Dean, Dr. S.B. Zadav madam, Head of Department, Professor S.N. Shukla sir, Head of Department, Professor S.N. Badane sir, Head of Department, Professor J.Y. Kapadni sir, the gathering coordinator of this event, Professor S.P. Dharne sir, faculty colleagues, staff members, and DA students. I am privileged to present the annual report of this institute with the permission of the respected dais. Pune Vidyarthi Gruha, the parent organization, has completed 130 years on 12th May, that is yesterday. The parent organization was instituted on 12th of May 1909, and more than 130 years, it's been a long legacy in the field of education and social service, and we are very privileged to be in this campus. This institute, Pune Vidyarthi Gruha College of Engineering and S.S. Dhamankar Institute of Management, was started in the year 2010 with an intake of 240, and today we have an intake of more than 300.
I would like to present a few highlights of the institute for the last 2 years. The last 2 years have been very difficult for all of us, especially the educational institute, the faculty and the students. It was an unexpected adversity, but fortunately we are at the other end of this adversity and now we are back to the normal. During this time also we continued our education in the online form. Initially it was difficult, but then it was, we all adapted to that situation and we did not compromise with the education of the students 100%. So this is also a big achievement. Saying that the COVID adversity was there, there may have been difficulty in finding the books, there may have been difficulty in the access to the internet. Still, the students have excelled in the education. In the last 2 years, we have also managed to merge the MBA Institute with the Engineering Institute. So, Institute of Management was merged with the Institute of Engineering, and now we have MBA as a part of engineering. This year, we have started with a new course in the emerging area, that is Artificial Intelligence and Data Science, and we have received a very good response from the students. I would like to quote a big achievement in this year about the placements. So in the last year, in 2021, we had 38 students being placed from the college, and this year, as of today, we have placed 77 students out of total 180 students. So this is the highest number since the inception of the college, and we are proud to say that the students have been placed in companies like Infosys, Wipro, Capgemini, Cognizant, Tata Consultancy Services, Reliance Jio, Hansen Technologies, Torrent Gas, Hexaware Technologies, Accenture, Dabur India, Harman Technologies, Vinjit Solutions, Infovision Labs, WNS, Great West and Illuminous. So all these companies are well-known companies in their domain area, and we have placed in these companies. For placement of the students, we have also taken efforts in the training area. We have conducted one cool campus for Infovision Laboratory Solutions, and we have received very good response from other colleges also. We have also conducted soft skill sessions on resume writing, mock interviews, aptitude training, coding skills. Recently, we have conducted an orientation program for Microsoft certification. Then we have also conducted a program on piping engineering, blockchain technology and competitive exam for the preparation of the civil services. The student development cell of the institute have conducted the Nirbhaya Kanya Abhiyan with the guidance of the University of Pune. Under this, we have conducted the Beti Bachao Abhiyan. Then we have conducted sessions on constitutional rights of women, cyber laws for women and many other sessions so as to make the women aware about their rights and the constitutional rights. We have also conducted a student induction program for the newly admitted first year students, which included sessions on human values, personality development, memory techniques, cyber crime, cyber security, career guidance and artificial intelligence. We constituted Institution Innovation Council at the Institute for nurturing a culture of innovation and startup for students. This Institution Innovation Council is approved by the Ministry of Education. Under this, we have formed innovation and startup policy so as to benefit the students. We have also conducted an innovative idea competition under this. We have conducted a workshop for entrepreneurship and motivational sessions by successful entrepreneurs and innovators. We have formed a research and IPR cell at the institute so as to nurture the intellectual property at the institute. So under this, again, we have conducted seminars and workshops on intellectual property rights, patents, copyrights, writing a research paper, then advanced technologies like Industry 4.0 and electric vehicles. We have formed a cyber security cell at the institute, and under this, we have conducted the Cyber Jagrukta Divas. We have conducted a workshop on cyber forensic and a training program on cyber security. We formed a Google Developers Club for the students who are interested in the Google development technology.
And under this, we have conducted workshops like mobile app development technology. We have also formed a coding club for improving the coding and programming skills of the students. We have also implemented the internship policy framed by the AICT. So under this, most of the students have undergone internship in different industries, in different areas like web design and development, IoT, full stack development, data analysis, and machine learning. The Department of Information Technology conducted a technical event, TechnoFest 2022, under which they have conducted various competitions like poster making and debate competition. Department of Computer Engineering conducted student interaction program so as to have a dialogue with the newly admitted students. Again, Department of Computer Engineering conducted a workshop on Python programming. The first year department recently conducted a function, welcome function, for welcoming the newly admitted first year students. And the day before yesterday, we have conducted the farewell function for the outgoing final year students. For the last 2 years, we have also conducted the alumni meet for our students. Because of the restrictions, we were forced to conduct that meet in the online mode, but still we have received a very good response from the students. And as of date, we have more than 1,200 alumni working in different companies and going for higher education. Along with this, we have conducted a course on universal human values. Some of the faculties were trained on this universal human values, and they have conducted more than 40 hours of training program for the students. Then we participated in the Mission Yuva Swasthya Abhiyan of the Directorate of Technical Education, Government of Maharashtra, under which we have conducted a vaccination drive for students and staff. We also participated in the Fit India mission of Government of India. We also participated in the National Voters Day and conducted competitions like poster making, essay writing and short film making. We participated in the Swachh Bharat Abhiyan of Government of India. We celebrated the International Yoga Day, Marathi Bhasha Gaurav Din. Then we celebrated the International Women's Day, Engineers Day. And we have also conducted the Gender Equality Awareness Program. Along with the students, we have also conducted training programs, especially for the development of the faculty. So during the last 2 years, the faculty have undergone training in different areas in the advanced technologies by using the online platforms. The Government of India have come up with a National Education Policy 2020, and this will change a scenario in the technical education. So to make the faculty aware about this, we have also conducted sessions on National Education Policy. I would like to quote few of the achievements of our faculty. The Vice Principal, Dr. M.D. Balarao, completed his PhD in Electronics and Telecommunication Engineering. Dr. Y.M. Aire Madam completed her PhD in Mathematics. Professor S.V. Dharne received a Nation Builder Award by Rotary Club of Nasik. And yesterday, he also received the Adarsha Tantrik Shikshak Puraskar given by Pune Vidyarthi Griha alumni. Professor M.T. Jagtap published research publication and international journals, and he also guided student groups who received the award in the Anveshan project competition, which was at the international level. Professor S.N. Badane received the Best Teacher Award given by the Mahavir International. Professor S.N. Bani from MBA qualified the state eligibility test, that is the SET exam for the faculty. Dr. S.B. Zadav, the academic dean, also qualified the national eligibility test. And Dr. A.R. Rasne, myself, completed the PhD in mechanical engineering. So all in all, we had very good achievements, seeing the conditions seeing the adversity that we had for the last 2 years. We are at the other end of the adversity, and we hope that this institute will grow leaps and bounds with the help of the students. So on behalf of the institute, I once again welcome all the guests of the dais, and I welcome you all to this function. Thank you. Thank you so much, sir. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है.
टॅलेंट हे प्रत्येकाकडे नसते आणि ज्याच्याकडे आहे त्याची पाठ थोपटणे हे आपले कर्तव्य आहे. हेच लेट्स मूव टुवर्ड्स द प्राइज डिस्ट्रीब्युशन. Now I request Chief Guest Mukund Kulkarni sir to present academic awards to the toppers. Computer Engineering, Mr. Mohit Patil, second year, rank first, SGPA 9.93. Computer Engineering, second year, Miss Kalyani. Computer Engineering, third year. Computer Engineering, third year. Computer Engineering, final year, Mr. Computer Engineering, final year, Mr. Thank you. From Information Technology, second year, rank second, Mangesh Parmar, 9.02 SGP. From Information Technology, second year, second rank, Satyam Yadav, 9.02 SGPA. From Information Technology, third year, first rank, Ashwin Naik, 10 SGPA. Ashwin Naik. From Information Technology, third year, second rank, Rishikesh Solanke, 9.93 SGPA. Information Technology, third year, Nilima Chauhan, second rank, 9.93 SGPA. From final year, On the stage. Guys, please give them a big round of applause. ENTC, second year, by ENTC Engineering, third year, Rana. ENTC, third year, Gayakwad. ENTC Engineering, third year, Surse Abhishek Prabhakar, rank. ENTC, final year, Gupta Shreyas. Mechanical, from third year, Karthik Wankar, first rank, 9.89 SGPA. Third year, second topper, Paresh Patil, 9.83 SGPA. Final year, rank first, Abhishek Mahil, 8.51 SGPA. Mechanical, Uday Kumar Taide, final year, rank second, 8.34 SGPA.
First Year Engineering Sciences. Pawar Shri. First Year Engineering Sciences. MBA. MBA second. MBA second year. MBA second year. त्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे नाव पुढील प्रमाणे मी कॉल करत आहे, तरी सदर विद्यार्थ्यांनी स्टेजवर येऊन आपले बक्षीस स्वीकारावे. मी सुनील रेडेकर सरांना विनंती करेल की त्यांनी विद्यार्थ्यांचे सत्कार करावे. गीता बहिरम फ्रॉम थर्ड इयर IT. Please give them a big round of applause. Prajwal Bose from second year Computer. Sakshi Palaskar from final year ENTC. Gaurav Khidge from first year. Thank you, sir. Now, I request Divya sir to Suna Vivek, placing Arwan. Deshpande Rashmi Vilas, placing Cyber Success Pune. गजरे युक्ता दिलीप प्लेस इन इन्फोसिस. कंगाने अविनाश संजय प्लेस इन इन्फोसिस. कुणाल बेंडाळे प्लेस इन सायबर सक्सेस पुणे. नकावडे प्रथमेश अरुण प्लेस इन हंसन टेक्नॉलॉजी. धीरज संदीप प्लेस इन विस्तार सोल्यूशन प्राइवेट लिमिटेड. पगारे रोशनी राजेंद्र प्लेस इन हंसन टेक्नॉलॉजी. पारखे भक्ती संजय प्लेस इन सायबर सक्सेस पुणे. पटेल दीपेश भारत प्लेस इन विप्रो. पाटिल शुभ प्लेस इन TCS. पवार धनश्री भाऊसाहेब प्लेस इन इन्फोसिस. Dive Javinder Kuwar Manjit Singh placed in TCS Infovision. Next, I request respected Redekar sir to give token of appreciation. Pawar Pratiksha Arun placed in Infosys. Samarthana Dattatray Kamble placed in Lutniks Herman.
Capgemini. Shinde Abhishek Nirutti, placed in Hexaware Technology. Shinde Darshan Dawlat, placed in Cyber Success, Pune. Suvarna Saloli Dinesh, placed in Vinjit, Nashik. Suyog Yogeshwar Bhambre, placed in Capgemini. K. Pooja Sanjay, placed in Cyber Success, Pune. Next, I request Vani Pooja Nilesh Kumar, placed in Winspire Solution Private Limited. I would like to request Dr. M.V. Bhalerao sir, our Vice Principal, to present, to give a vote of appreciation to Kamble Pratnya Pramod, placed in Wipro. Kuberji Simran. Shetty Prachi Nagaraj, placed in TCS Capgemini. Now I would like to request Gunja sir to present token of appreciation to students. Anil, placed in Winspire Solution Private Limited. Deshmukh Srushti Vijay, placed in Capgemini. More Anushri Dattatray, placed in Infovision Pune. Hiray Jay Rajesh, placed in Capgemini and Wipro. Solanki Rushikesh, placed in Wipro Infosys. Kamlaskar Unika Nilesh, placed in Hexaware. Mansuri Arzu Firoz, placed in Infosys. Tilu Harita Deepak, placed in TCS. Ahire Tejaswini Bapu, placed in Capgemini. Chavan Nilima Narayan, placed in Qualys. Tusane Gayatri Umakanta, placed in Capgemini. Kalpesh Shankarrao Gaikwad, placed in RNTBCI. Mane Anisha Anil, placed in Verman Infosys. Nikam Subhash, placed in Capgemini.
placed in Infosys. Mundada Yash Praveen. Gunwat Dinesh Swarup Chand, placed in Infosys. Joshi Keyur Pradeep, placed in Torrent Gas. Amrita Rana, placed in Harman. All India ranked 97 for solution for COVID-19 under AICTE project competition. Nishant Vispute, ELTC third year. Now I would like to call Mr. Sai Pramod Jadhav, third year IT, final first place and won gold medal. T.S. Shokat National Karate Championship. Sai Pramod Jadhav. Please give a big hand. Thank you, sir. Now I request first year engineering science. First year engineering sciences. Computer engineering and guide for award-winning innovation projects in Anvanshana International Project Competition. Third, presented paper in IEEE Digital Explorer, Scopus Index Smart International Conference Delhi. Fourth, special achievement as a staff mentor for India Innovation. From December 2020. I अध्यक्ष माननीय श्री सुभाषजी जिल्हे सर, संस्थेचे कुलसचिव माननीय श्री अमोलजी जोशी सर, संस्थेचे संचालक आणि या प्रांगणाची ज्यांच्यावर जबाबदारी आहे असे संचालक आदरणीय श्री संजय गुंजाळ सर, आजच्या या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आमंत्रित केलेले प्रमुख पाहुणे, इंडस्ट्रियलिस्ट श्रीयुत मुकुंद कुलकर्णी सर, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य रासने सर, उपप्राचार्य बालेराव सर,
शिक्षक, शिक्षकेतर आणि माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणी, खरं तर आजचा दिवस खूपच आनंदाचा आहे. याचं कारण असं आहे की ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये आपण शिकतोय त्या शैक्षणिक संस्थेने कालच 113 वर्ष पूर्ण केलेली आहे. आपल्याला सर्वांना आपल्या या शैक्षणिक संकुलाचा आणि संस्थेचा अभिमान आहे. ज्या संस्थेला शैक्षणिक आणि सामाजिक वारसा लाभलेला आहे अशा ठिकाणी आपण क्वालिटी एज्युकेशन घेत आहोत. त्यामुळे मला नक्की खात्री आहे की आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल आहे. सर्वप्रथम मी ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिकं मिळाली नाही त्या विद्यार्थ्यांचं मी कौतुक करतो. पहिल्यांदा त्याचं कारण असं आहे, पहिला नंबर कोणाचा येतो किंवा पहिला नंबर कसा सिलेक्ट होतो तर दुसरा नंबर असतो म्हणून पहिल्याला महत्त्व असतं. म्हणून ज्यांना मिळाली नाही, ज्यांनी पार्टिसिपेट केलं त्यांचं पहिलं अभिनंदन. आणि आता ज्यांना बक्षिसं मिळालेली आहेत त्यांचं अभिनंदन. मुळात क्वालिटी एज्युकेशन ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला विद्यार्थ्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे नक्कीच असतं, त्यांचे कष्ट हे महत्त्वाचेच असतात, परंतु त्यांना घडवणारे शिक्षक जे आहेत ते तेवढ्याच ताकदीचे असावे लागतात आणि ते आपल्याकडं इथं आहेत. आत्ताच आपण काही स्टाफ मेंबर्सना PhD कंप्लीट केल्याच्या संदर्भामध्ये सुद्धा सन्मानित केलं. असे उच्च विद्याविभूषित शिक्षकगण आपल्याकडे इथे आहेत. त्यांचा आपण चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतला पाहिजे. एकंदरीत मी कार्यक्रम पत्रिका मुद्दाम इथं घेऊन आलो. त्याच्यामध्ये जवळपास 20 मिनटं, 20 मिनटं, 10 मिनटं आणि 5 मिनटं एवढा वेळ आम्हाला इथं उभं केलेलं आहे सगळ्यांनी तुम्ही. आणि खरंच ही कौतुकाची गोष्ट आहे की एवढी बक्षिसं आपण इथं दिलेली आहेत. विद्यार्थ्यांसाठी तर ही अभिमानाची गोष्ट आहेच आहे की आपण चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये काम करतोय. त्याबरोबर मला असं वाटतं की आपण काही गोष्टी रेग्युलर असताना आपण त्या गोष्टीसाठी रोळलेलो असतो, परंतु एखादी गोष्ट आयुष्यामध्ये इरेग्युलर झाली तर ती आपल्याला सहन होत नाही किंवा ती ॲक्सेप्ट होत नाही आपल्याला. अशीच गोष्ट 2 वर्षापूर्वीची झालेली होती. मी लहानपणीसुद्धा ऐकत होतो की दर 100 वर्षांनी एक महामारी येते आणि त्याच्यामध्ये बरेच लोकांचे मृत्यू होतात असं ऐकलं होतं फक्त. पण आपण सगळेजण भाग्यवान आहोत की ही सुद्धा जागतिक महामारीची जी काही गोष्ट घडली गेली, जगावरती जे संकट ओढवलं गेलं ते आपल्याला पाहता आलं आणि आपण त्याचे साक्षीदारही आलो. या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये सुद्धा आपल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी अतोनात प्रयत्न घेतले आणि ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं. आपण एकदा या सर्व शिक्षकांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. आजच्या या स्नेहसंमेलन प्रसंगी अकॅडमिकशी रिलेटेड जे काही बक्षिसं मिळाली त्याबरोबर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा बक्षिसं दिली गेली. खरं तर आपलं महाविद्यालयीन शिक्षण जे आहे
अभ्यासक्रम जो असतो तो आपण करतच असतो, त्या पद्धतीने आपली ओव्हरऑल डेव्हलपमेंट ही सुद्धा होणं गरजेचं असतं. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे काही विद्यार्थी कॉम्पेअरिंग करत होते या ठिकाणी त्यांचंही मी मनापासून कौतुक करतो, कारण ज्याचं वक्तृत्व चांगलं आहे त्याचं व्यक्तिमत्व चांगलं होऊ शकतं आणि त्याचंच नेतृत्वही चांगलं होऊ शकतं आणि त्या पद्धतीची वाटचाल ही पुणे विद्यार्थीगृहाच्या शैक्षणिक संकुलामध्ये होत असते. हा परिसर ज्यावेळेला आपण बघतो त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टींची डेव्हलपमेंट ही झालेली आहे आणि आपण सर्वजण साक्षीदार आहात. हे कोणीतरी करत असतं, परंतु काही वेळेला आपल्याला माहिती नसतं हे नेमकं करतं कोण. तर ह्या संपूर्ण परिसराचा कायापालट करणारे आपले संस्थेचे संचालक श्री गुंजाळ सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण त्यांचाही या आपल्या शैक्षणिक कार्यामध्ये मोलाचं सहभाग आहे. विद्यार्थ्यांना या पुढच्या काळामध्ये खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. जागतिक महामारीच्या निमित्ताने काही कंपन्या बंद पडलेल्या जरी असल्या तरी आपल्याकडचे जे विद्यार्थी जेव्हा पासआउट होतील, बाहेर पडतील, त्यावेळेला इंटेलिजन्स किंवा सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निंग या ठिकाणी सुद्धा चांगल्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळालेली आहे, त्यांचंही आपण आत्ता कौतुक केलेलं आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झालेली नाही आहे त्यांनी BE न थांबता आपलं पुढचं MS सुद्धा परदेशामध्ये सुद्धा काही संधी उपलब्ध आहेत का याचाही आढावा घ्यावा, किंवा इतरही युनिव्हर्सिटीजमध्ये वेगवेगळ्या हायर एज्युकेशनच्या संधी आहेत त्याचा नक्की लाभ घ्यावा. मला असं वाटतं की जरी प्लेसमेंट झालेली असली तरीसुद्धा एक ठराविक काळ आपल्याला एक्सपिरियन्सची गरज असते, परंतु तो एक्सपिरियन्स घेऊन आपण नोकरी करणारे न राहता नोकरी देणारे म्हणून आपण जर झालात तर त्यामध्ये जास्त चांगल्या पद्धतीची आपल्याला काम करण्याची संधी होईल आणि समाजाचं काहीतरी आपण ऋण फेडू या पद्धतीचं आपलं काम नक्की होत राहील. आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलवत असतो. आज आपण मुकुंद कुलकर्णी सर जे इंडस्ट्री आज रन करत आहेत, मगाशी बोलताना समजलं की त्यांच्याकडे 500 सेवक कार्यरत आहेत आणि त्यांच्याकडे एकही युनियन नाही. खरं तर खूप मोठं समाजाच्या दृष्टीने काम ते करतायत आणि अशा मोठ्या व्यक्तीचं आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे. त्या पद्धतीने आपण त्यांचं मार्गदर्शन घेऊया. दुसरी एक विनंती सरांना करावीशी वाटते की आमचे जे काही आदर्श विद्यार्थी आहेत, हुशार विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या कंपनीमध्ये काही प्लेसमेंट करता आली तर आमची ही संस्थेच्या वतीने विनंती मान्य करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर आपण केलेल्या मार्गदर्शनासाठी. नाऊ आय रिक्वेस्ट ऑनरेबल चीफ गेस्ट श्री मुकुंद कुलकर्णी सर टू ॲड्रेस द ऑडियन्स. Yes, sir. आय रिक्वेस्ट ऑनरेबल चीफ गेस्ट. मी समजतो की अशा संस्थेत मला तुमच्याबरोबर सहभागी होता आलं, कारण मी बघितलं की एवढे बक्षिसं दिली गेली आणि एवढे विद्यार्थी आहेत, सगळे टॉपर आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत. त्यानंतर तुमचे जे शिक्षक आहेत अनेकांनी डॉक्टरेट मिळवलेली आहे आणि अशा लोकांसमोर नेमकं काय बोलायचं बाबा. म्हणजे आमचं शिक्षण 2027 म्हणजे 30-35 वर्ष झाली
कॉलेजमधून बाहेर पडून आणि नंतर एक 10-15 वर्ष नोकरी केल्यानंतर व्यवसाय चालू केला. त्यावेळी माहीत नव्हतं की एवढं सक्सेस मिळेल का नाही वगैरे. पण काही काही गोष्टी म्हणजे आत्ता महत्त्वाचं मी आता काय की तुम्हाला काहीतरी सांगायला पाहिजे ना. आता चीफ गेस्ट म्हणून बोलावलं आहे आणि काही बोलले नाही असं काही चालणार नाही. त्यामुळे जरा चुळबुळ करू नका. मी जे सांगतोय ते अनुभवाचे बोल आहे. त्यामुळे जरा व्यवस्थित ऐकून घ्या. कदाचित तुमच्या आयुष्यात तुम्हाला उपयोगी पडतील. मी एवढं काही चांगला वक्तृत्व करणारा माणूस नाही आहे. कारण उद्योगात म्हणल्यानंतर कामाशी मतलब असतो. सगळं आमचं दररोज 10-12 तास जे आहे की सगळं कामाशी निगडीत असतात. त्यामुळं बोलायचे प्रसंग हे फार कमी येतात. पण अशा संस्थेत बोलवलं आहे आपल्याला आणि न जाणं योग्य नाही. आणि ज्या लोकांनी बोलवलं त्यांचा रिस्पेक्ट ठेवणं ठीक आहे. आपल्याला जेवढं येतं तेवढं बोलावं, तेवढं सांगावं, काय फरक पडतो. जे काही तुम्ही समजून घ्याल ते तुमच्यासाठी आहे. जे चुकीचं आहे ते माझं आहे, जे बरोबर असेल ते समजून घ्या. आणि एक लक्षात ठेवा की आता तुमची बऱ्याच जणांची प्लेसमेंट झालेली आहे. आपलं जे महाराष्ट्रातलं वातावरण आहे ते घरचं वातावरण उद्योगाशी काही निगडीत नाही आहे. मी पण पहिल्या जनरेशनचा उद्योजक आहे. 15 वर्ष नोकरी केल्यानंतर उद्योगात पडलो म्हणतात. आपल्याला उद्योगात आलो असं म्हणत नाही. मुळात शब्दच असा आहे उद्योगात पडला व्हावा म्हणजे पडायपासून सुरुवात होती. माझी बायको MSMEमध्ये सर्व्हिसला असल्यामुळं हा विचार मी करू शकलो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कारण काही उद्योगात यायचं म्हणजे खायचे प्यायचे वांदे नको परत. कारण उद्योग एवढा सोपा नाही आहे पण एवढा अवघड पण नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कारण काय की त्यासाठी लागणारं जे आहे आणि आत्ता सगळं नॉलेज बेस झालेलं आहे. पूर्वीसारखं परिस्थिती नाही आहे. गव्हर्नमेंट खूप चांगलं आहे. म्हणजे मी कुणाच्या पक्षाचं वगैरे काही सांगत नाही आहे. पण ज्या काही फॅसिलिटी आहेत आपल्या भारताची जी प्रगती चालू आहे त्यामुळे ज्यांना उद्योगात यायचं आहे त्यांना खूप वाव आहे. पूर्वी पैसे नसले की उद्योग करता यायचा नाही. कुणीतरी पैसेवाला पकडावा लागायचा. आता तशी परिस्थिती नाही आहे. पैसे द्यायला सगळ्या बँका तयार आहेत. तुमच्याकडे जर इनोव्हेशन असेल, तुमचा प्रॉडक्ट चांगला असेल, तुमचं नॉलेज चांगलं असेल तर तुम्हाला ह्या दुनियेत काहीच प्रॉब्लेम नाही आणि भारतामध्ये अजिबात नाही. त्यामुळं फार बाहेर जायचा विचार करू नका. ज्यांना प्लेसमेंट मिळालेली आहे ठीक आहे. 10-5 वर्ष नोकरी केली पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे. कारण काय की सगळं उद्योगात येऊनच शिकायचं म्हणलं तर परत अवघड जातं. कारण की ज्यांचं फर्स्ट जनरेशन आहे त्यांना अवघड आहे. जे सेकंड जनरेशन आहे ते डायरेक्ट उद्योगात जाऊ शकतात. मग उद्योगासाठी काय काय गरज आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक तर पहिल्यांदा नॉलेज तर पाहिजे. ते तुम्ही अचीव केलेलंच आहे, करता आहात जे आहे ते. त्यानंतर जे आहे उद्योगामध्ये तुमचं हार्ड वर्किंग पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काम करायची जर तयारी असेल तुमची आणि तुम्हाला जर लोक हँडल करायचे असतील तर तुम्हाला जे आहे की आपल्या पूर्वजांनी जे सांगितलेलं आहे की आपण कसं वागलं पाहिजे. आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या खूप नंतर करतात. आपल्याकडं पोथी पुराणं वगैरे सगळं 60 नंतर वगैरे आपण बघतो. ॲक्च्युली जर ह्या वयात तुमच्या वयात जर तुम्ही लोकमान्य टिळकांचं गीता रहस्य वाचलं तर त्याचा आयुष्यात खूप उपयोग होणार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टी वाचायची असते म्हणजे ती आपल्याला कशी आपल्या वृत्तीत आणता येईल किंवा आपल्या कर्मात कशी आणता येईल हे जर करत गेलो आपण तर निश्चित यश आहे. आणि यश असंच मिळत नाही. कारण आपल्या तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे असाध्य ते साध्य करीता असं आहे असं कारण अभ्यास तुका म्हणे. तर ह्याचा जो अर्थ आहे की तुम्ही प्रयत्न केले तर प्रयत्नानंतर तुम्हाला निश्चित मिळणार आहे. पण मुळात जे तुमचं ध्येय आहे ते फक्त नोकरी करायचं असू नये. कारण जे ध्येय आपण ठरवलं आपल्या विचारात आल्याशिवाय आचरणात येत नाही. आणि मग आपल्या डॉक्टर अब्दुल कलामांनी त्यावेळी सांगितलं आहे की तुमची स्वप्न मोठी ठेवा आणि ती पूर्ण करण्यासाठी स्टेप बाय स्टेप काहीतरी ॲक्शन घेत चला. तर ते एकदम काय कुठलं कुणी मोठं होत नाही. ज्यावेळी आम्ही चालू केलं होतं तर भाड्याच्या जागेत चालू केलं होतं. 1-2 लाख रुपये घालून फक्त इन्व्हेस्टमेंट होती. त्यावेळी बँका पैसे द्यायला तयार नव्हत्या. आत्ताची परिस्थिती वेगळी आहे, त्यावेळची वेगळी होती. म्हणजे त्यामुळं आता सगळ्या फॅसिलिटी आलेल्या आहेत. ठीक आहे कॉम्पिटिशन आहे नाही असं नाही आहे. पण तुम्ही ठरवलं तर कुठलीही गोष्ट अवघड नाही आहे. त्यामुळं मी आणि अर्थात तुम्ही पण चांगले आहात म्हणूनच ती अचिव्हमेंट आहे. कारण शेवटी ही गोष्ट काय फक्त ही सगळं टीमवर्क आहे आणि टीमवर्कमध्ये हे सगळं होऊ शकतं. आणि आपल्या आयुष्यात सुद्धा जे आहे पुढं टीमवर्कच करायचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. कारण एकट्याने काम करणं सोपं असतं. इतरांकडनं काम करून घेणं हे खूप अवघड असतं आणि ते टीमवर्कशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळं ह्या गोष्टी लक्षात ठेवा
आणि आपण कसं पुढं जायचं आहे आयुष्यात, ध्येय काहीतरी ठरवा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फक्त पैसे मिळवणं, फक्त मोठं पॅकेज मिळवणं, एवढं ध्येय ठेवलं तर भौतिक सुख मिळतील, पण खरं समाधान जे मिळवायचं आहे, आपली जी अचिव्हमेंट आहे, आपण इतरासाठी काय केलं तर जीवनातला महत्त्वाचा आनंद आहे. फक्त स्वतःसाठी तर सगळेच जण करतात, त्यात विशेष काही नाही आहे आणि ते करायला पण पाहिजे. कलियुग आहे, स्वार्थ हा बघायला पाहिजे असं मी म्हणणार नाही आहे, पण त्याबरोबर जर आपल्याला इतरांचं कल्याण करता आलं, आपल्याला इतरांना नोकऱ्या देता आल्या तर हे सगळ्यात मोठी अचिव्हमेंट राहील. एवढंच मी तुम्हाला सांगतो. वेळ बराच झालेला आहे, मला 20 मिनिटं दिलेली आहे, त्यामुळे तो काही प्रश्न नाही आहे, पण समोर एवढं बोलावं की समोरच्याच्या ऐकून घ्यायची किती तयारी आहे, तेवढं बोललं म्हणजे मजा असते त्यातली. नाहीतर मी बोलत जातोय, ऐकणारच आता कधी संपतंय बाबा आणि कधी जायला मिळतं अशी अवस्था नको. पण ह्याच्यातल्या ह्या गोष्टी घ्या, तुम्ही हार्डवर्क करा, ध्येय ठरवा आणि तुम्हाला ज्या ज्या अडचणी येतील. आणि आपल्याकडं सगळं जे आहे, काय झालेलं की आमच्या पिढीला थोडंफार, आम्ही खेड्यात वगैरे असल्यामुळं आम्ही कीर्तन ऐकलेली आहेत, भजन ऐकलेलं आहे, सगळ्या गोष्टी ऐकल्या, त्यामुळे थोडे संस्कार झाले. ते शहरात ते थोडं कमी पडलेलं आहे. त्या दृष्टीनं माणूस म्हणून जे आपल्याला कसं जगायचं आहे, आपल्या जीवनातल्या अचिव्हमेंट काय आहेत, ह्या थोड्या, आणि थोडी वाचनाची सवय ठेवा. आपल्या पूर्वजांनी जे लिहिलेलं आहे, मी जसं सांगितलं की लोकमान्य टिळकांनी गीता रचनेत लिहिलेलं आहे, ते वाचा थोडं. आपल्या भगवद्गीतेत काय सांगितलं हे बघा. आयुष्याच्या थोडी ध्येय धोरणं ठरवा. जर तुम्हाला वाटेल की अरे हे येऊन आता माझं वय 63 आहे, त्यामुळे मी तुम्हाला हे सांगणारच आहे, कारण तुमच्या आयुष्याची सुरुवात आहे. तुम्ही पहिल्यांदा तुमच्या जे टार्गेट आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. मी म्हणत नाही की तुम्हाला देवधर्म करत बसा, इतराचं करत बसा असं म्हणत नाही, पण तुम्ही एवढं मोठं व्हा की तुम्ही इतरांना मदत करू शकाल. एवढंच मी तुम्हाला सांगतो. परत तुमच्या मॅनेजमेंटचे धन्यवाद मानतो आणि माझं जे आहे ते पुरं करतो. धन्यवाद. Thank you, sir, for your kind words. Now I request Professor S.V. Dharne, sir, to present vote of thanks. धन्यवाद श्री मुकुंदजी कुलकर्णी सरांनी आता त्यांचे अनुभवाचे बोल आपल्याला ऐकवले. त्यामध्ये त्यांनी सांगितलं, जर तुम्हाला सफल उद्योजक व्हायचं असेल तर तुमच्याकडे चांगलं नॉलेज पाहिजे, तुमची हार्डवर्क करण्याची ॲबिलिटी पाहिजे, तुम्ही स्वतः लोकांकडे ॲप्रोच झाले पाहिजे आणि बाजारामध्ये तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये फायनान्स अवेलेबल आहे, त्याचा तुम्ही उपयोग केला तर तुम्ही एक चांगले सफल उद्योजक होऊ शकाल. तुम्ही स्वतः मोठे व्हा आणि इतरांना मोठे करा, असा अनुभवाचा सल्ला श्री मुकुंदजी यांनी आज इथे उपस्थित राहून आमच्या पुणे विद्यार्थीगृहाच्या सर्व विद्यार्थी मित्रांना दिला. सर, मी संस्थेच्या वतीने आणि पुणे विद्यार्थीगृह आणि अभियांत्रिकी महाविद्यालय आणि एस एन सामनकर यांच्या वतीने आपण इथे उपस्थित राहायला विद्यार्थ्यांशी हितगुज केलं, आपल्या अनुभवाचे बोल ऐकवले, याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. संस्थेचे कार्याध्यक्ष श्री रेडेकर सर यांनी सांगितलं की चांगलं व्यक्तिमत्व असलं आणि त्याचा सध्याच्या मार्केटमध्ये अनेक संधी आहे, त्याचा उपयोग केला तर आपण सफल होऊ शकतो. ज्यांना प्लेसमेंट मिळालं त्यांचं सरांनी कौतुक केलं आहे. सरांनी सांगितलं नाही प्लेसमेंट मिळाली निराश व्हायचं नाही आहे, तुम्ही लोकांना नोकरी देणारे व्हा. सर, तुमचा सल्ला आमचे विद्यार्थी नक्कीच मनावर घेतील आणि उद्योजक क्षेत्रात पुढे जातील अशी आशा व्यक्त करतो. आपण वेळ काढून ते उपस्थित राहिला त्याबद्दल मी पुणे विद्यार्थी इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. संस्थेचे उपाध्यक्ष श्री जिरगे सर, सर आपणही उपस्थित राहिला, आपलं आमच्यावर प्रेम आहे, आपले मी आभार व्यक्त करतो. आमचे कुलसचिव श्री अमोलजी जोशी सर, सर आपणही वेळ काढून ते उपस्थित राहिला, आम्हाला आपले मार्गदर्शन लाभत असते, आमचे आपलेही अनेक आभार व्यक्त करतो. संस्थेच्या देणगीदार श्री धामणकर ताई इथे उपस्थित होत्या. प्रकृतीमुळे धामणकर ताईंनी लवकर आपल्या घरी जाणं पसंत केलं, पण धामणकर ताईंचे ऋण आम्ही आहे. आमच्या पाठीमागे कायम उपस्थित राहणारे आणि सदर परिसराच्या डेव्हलपमेंटसाठी विकास हाच उद्देश असलेले आमचे श्री गुंजाळ सर, जे आम्हाला कायम मौलाचे मार्गदर्शन करत असतात. सर, अभियांत्रिकी महाविद्यालय आणि एस एस धामणकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या वतीने मी आपले इथे आभार व्यक्त करतो.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रासने सर, उपप्राचार्य श्री भालेराव सर, एस धामणकर महाविद्यालयाचे प्राचार्य वासवरे सर, ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे दिवे सर, MBAच्या विभाग प्रमुख आणि डीन अकॅडमिक जाधव मॅडम, कापडणी सर, भदाणे सर, फर्स्ट इयरचे श्री प्रोफेसर शुक्ला सर, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी स्टेज कमिटी, सिटिंग अरेंजमेंट कमिटी, लाईट साऊंड कमिटी, स्पेशली काम करणारे व्हॉलेंटियर्स, सर्व विद्यार्थी वर्ग ज्यांनी प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीसाठी प्रयत्न केले आणि मुख्य म्हणजे 10 आणि 11 तारखेला ज्यांनी आपल्या सुरूची भोजनाची व्यवस्था केली अशी रिफ्रेशमेंट कमिटी, इन्व्हिटेशन पब्लिसिटी कमिटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिसिप्लिन कमिटी, या सर्व कमिटींच्या वतीचे मी आणि त्यांच्या पूर्ण व्हॉलेंटियर्सचे मी ते आभार व्यक्त करतो. मान्यवरांच्या विनंतीने प्राईज डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. मान्यवरांनी चहापानासाठी बोर्डरूमकडे प्रस्थान करावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.